आज मी निवांतपणे इथे माझी ट्रेनिंग करू शकते शांतपणे. म्हणजे तिला टेन्शन कोणत्या गोष्टीचं नव्हतं की भाऊ वहिनी माझी फॅमिली एवढी चांगली आहे. आम्हाला कसं आमच्या मागचे जे मिस्टर होते त्या मिस्टरच्या नंतर आम्हाला सपोर्ट करणारे पण जसा भाऊ पाहिजे तसा म्हणजे कसं आता रिअल सांगायचं म्हणलं तर भाऊ आहे मला, पण माझ्या भावाचा तेवढा सपोर्ट नाही, पण माझ्या बहिणीचा सपोर्ट सगळ्यात जास्त माझ्या बहिणीनं मला खूप सपोर्ट केला या परिस्थितीमध्ये. पण मला पण कधी कधी असं वाटायचं की भाऊ आहे पण भाऊ असा का नाही आहे. खरंच दादा आम्हाला खरंच वाटते, मला तर स्पेशली वाटते राज्यश्री सारखा आमचा भाऊ का नाही आहे बा. राज्यश्री एवढी खुशनसीब आहे का तिच्या मागे तिचा पाठीराखा एवढा एक सोडून तीन तीन भाऊ आहे. याचं जास्त नाही, याचं जळण खरंच मला होते. जगामध्ये खरं सांगू अशी फॅमिली नाही आहे कुठं. तिला माहिती आहे आमची परिस्थिती. एकदम नाते जपून ठेवलेलं पण एवढी खूप छान फॅमिली आहे तुमची खरंच. आणि खरंच अशीच कधीच गोष्ट लागली आणि काय आता राजश्री माझे एवढे चांगले गेले आहेत पण आता पण खूप चांगले आहे. कधी कधी मी खूप चिडते त्याच्यावर पण ते शांत करते, काहीच नाही बोलत, जाऊ तिला बडबड करू आणि मग शांत झाल्यावर मग समजून सांगते. आणि एवढी चांगली मैत्रीण भेटली. आमचा प्रवास पण सुरुवातीला थोडासा हे झाला, पटत नव्हतं. नंतर जसे आमचे मनं जुळले, माझं स्वतःला एकमेकाला समजावं लागलं, तेव्हा आमची मस्त घट्ट फ्रेंडशिप झाली. आणि आज माझ्यासोबत ती आहे त्याचा मला पण खूप अभिमान आहे. तिच्यासारखी सर्वात चांगली म्हणजे माझ्या हॉस्टेलला ही एकच ताई होती सगळ्यात अगोदर. म्हणजे तेव्हा असं वाटायचं, तेव्हा माझं पटायचं नाही हिच्यासोबत PTC मध्ये जाईपर्यंत. सकाळी ब्रश जसं PTC मध्ये गेलो मग आम्हाला समजलं का आम्ही दोघी एका हॉस्टेलला आहे, बाकी कोणीच नाही आमच्यासोबत. तेव्हा मग थोडं थोडं ओळखी आणि माझा स्क्वॉड इथे तिचा स्क्वॉड इथे 34-35 स्क्वॉड. अरे बापरे म्हटलं आता हिच्याशिवाय मला पर्याय नाही. तेव्हा बघायचे आम्ही जवळ तास पण एकच होता, सगळं एकच होतं. मग ताईला मी म्हणायची जिच्यासोबत माझं पटत नाही तीच माझ्यासोबत आली आणि तुम्ही गेल्या दूर. मग ताई म्हणायच्या घे पटवून आणि काही आलं काही झालं अभ्यासाच्या बाबतीत राजश्री मला वाचवलं. डबल ट्रेनिंग पण घेणार नाही, काही करतो तिकडे. आणि फिजिकल मध्ये काही आलं तर ती मला वाचवून देत. आता तर नवीन ऑफिसचं पण तिच्यात नाही झालं, ती पुन्हा पळून येता येता राहिली. मी ऑफिसमध्ये गेली, माझ्या 2 सपोर्टरला घेऊन गेली. तिथं म्हणते तू तुझी टीम घेऊन गेली. मी तर तिथून वापस येण्याचा प्रयत्न केला पण हिने तिथे पण मला खूप सपोर्ट केला. अशी सपोर्ट सिस्टम राहा एकमेकांसाठी है ना. मला एक म्हणायचं आहे, राजेशने आता गाडी शिकायला पाहिजे. पगार दिली तरी आता बस एक चान्स देऊ शकतो, हिला शिकवायचं घेऊ शकतो. पण आता एक इच्छा आहे मनात की हिने गाडी शिकावं. क्लासेस अवेलेबल आहे ना, कोणीच रिस्क नको. मी तिची एक रिक्स घ्यायला तयार आहे. नाही ना, खरंच करून बघा. मी तुला ऑफर दिली, जर तुझी टाईम असेल तेव्हा ये तू. नाही ना, पण आता ते